झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी रायगडहून आहे। रायगड जिल्ह्यातल्या सुधागड पाली तालुक्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय। धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी असलेल्या एका खासगी आश्रमशाळेतच मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचं समोर आलंय। वेदांत वेलफेअर फाउंडेशन ही संस्था हा आश्रम चालवते। या प्रकरणी संस्था चालक आणि रवी कुमार तसंच निर्मला पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना अटकही झालेली आहे। आणखी धक्कादायक बाब म्हणजे या आश्रमातून अनेक मुली अजून गायब असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे। वेदांत वेलफेअर फाउंडेशन ही संस्था जी आहे ती ही आश्रमशाळा चालवते। या आश्रमशाळेमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। घर घेऊन देणार आणि मला 1 महिना घरातच बसून ठेवलं आणि मी 1 महिना जेवणच बनवते घरात मुलींचं। अच्छा, तुमच्यावर कशा प्रकारे त्यांनी शारीरिक छळ केला असं काय? माझे बाकीच्या नोट झाले पण माझ्यावर होऊ नये याची मला भीती वाटते म्हणून मला इथे राहायचं नाही। ते मला बोलले तुला मी एक म्हातारा बघितलाय, त्या म्हाताऱ्याकडे तुला केव्हाही टाकला जाईल, फक्त 1 आठवड्याची मुहलत देते, तू तुझा आवाज बंद कर, जे काय तुला दिसतं ते डोळे बंद करून राहा, काही बोलू नको, मुखी राहा असं समज। आणि तो म्हातारा तुला काही पण करेल, तुला झोपवेल, तुला कुठे पण विकून टाकेल, तर त्याची जिम्मेदारी आहे, आम्ही तुला काही बघणार नाही। मला तर त्याची खूप भीती वाटते आणि आज मला बोललेलं तू तयारीत राहा। तर मला माहित नाही मला का तयार, मला कॉलेजमध्ये पाठवलं गेलं नाही, माझे सोबतीचे सर गेले कॉलेजला आणि मी एकटी इथे राहिली आहे। आता त्यांचा उघडा असताना मला त्यांचे कृत्य, घाणेरडे कृत्य त्यांचे जे घडतात ते मला बघायला मिळाले। पण त्यांना असं समजलं की ही मॅडम असं म्हणजे सोशल वर्कर आहे, लोकांचं चांगलं करते, असं म्हणजे अन्यायाविरुद्ध लढते। त्या समजल्याबरोबर त्यांनी दरवाजा आणि खिडकी बंद केली, पॅक केलं त्यांनी सिमेंट लावून वगैरे संपर्क आणि माझ्याशी बोलू नये असं ह्या मुलींना धमकी दिली की ती भांडेल तुमच्याशी असं सांगितलं ह्या मुलींना। 9वी 10वीचे क्लासेस घेण्यासाठी पण येत होते, तेव्हा ते मला समक्ष तिथं काय घडते त्या हळूहळू सांगायला सुरुवात केली। मुलींनी विरोध केला, ही गोष्ट आम्हाला समजली, ही गोष्ट म्हणजे शाळेत जायची, त्या संस्थेने शाळा उघडली। मी 2-3 महिने वाट बघितली की काहीतरी चुकीचं घडते। जेव्हा मी ते सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला काही कारण सांगता बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मुलींना मला भेटून सुद्धा देत नव्हत्या। या सगळ्यांनी त्या एका मुलीला काहीतरी नेताना आज रंगेहात पकडलं आणि आमचं म्हणणं आहे की संस्थेच्या नावाखाली आणि परप्रांतीय नागरिक आहे, ज्या मुलींच्या, ज्या गरीब मुलं, अनाथ मुलींच्या तोंडातून 5-5 लाख रुपयाच्या गोष्टी येतात, म्हणजे या ठिकाणी मोठं रॅकेट या ठिकाणी कार्यरत आहे। 13पैकी 9 शिल्लक आहेत। 13 मुली होत्या, 13पैकी 9 मुली शिल्लक आहेत। त्या 4 मुली कुठे गेल्यात त्यांचा पत्ता नाहीये। आणि तो वरती परत स्थानिक नागरिकांवरती, स्थानिक जनतेवरती, आर पाटील माझे मित्र आहेत, आर पाटील माझे संबंध आहेत, एसपींचे माझे संबंध आहेत, अशा प्रकारचा दबाव तो या परिसरातील नागरिकांवरती आणतो आणि त्यांना दबावण्याचा प्रयत्न करतो। रायगडहून आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर दूरध्वनीवरून संपर्कात आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। भारत, आश्रमशाळांचा प्रश्न खूप मोठा आहे, सुविधांची वानव आहे, आता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, इथे तर चक्क सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झालाय आश्रमशाळेमध्ये, काय या सगळ्याविषयी भाष्य कराल? नक्कीच सुवर्णा, या ठिकाणी आपण आता पाहिलं, आपण ऐकवलं, महाराष्ट्रातील तमाम लोकांनी झी 24 तासच्या माध्यमातून हे एक सत्य समोर आणलंय। या ठिकाणी पाली बल्लाळेश्वरच्या जवळ पर्ली हे गाव आहे। वेदांत वेलफेअर फाउंडेशन ही एक NGO आहे, सामाजिक संस्था आहे। या संस्थेने 18 वर्षावरील मुलींचं संगोपन करण्याचं ऍफिडेव्हिट सरकारला दिलेलं आहे आणि त्या धर्तीवरती 2 वर्ष कार्यरत आहे। अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार असा उघडकीस आला की त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं जातं असे सकृतदर्शनी जरी या ठिकाणी फिर्याद दाखल झाली असली तरी अत्यंत संशोधनाचा आणि महत्वाचा भाग म्हणजे या संस्थेत 13 मुली होत्या, पैकी आज मिळतील 8 आहेत, उर्वरित 5 मुली नेमक्या कुठे आहेत किंवा कुठे पाठवल्या गेल्यात याचा तपास होणे अत्यंत महत्वाचं आहे। जी पीडित मुलगी आहे, जिने आता थोड्या वेळापूर्वी आपली प्रतिक्रिया आपण पाहिली की तिला सांगितलं गेलं होतं की 5 लाख रुपये समोरच्याला घेऊन यायला सांगितलं होतं आणि आज तिला पाठवलं, तिने धाडस केलं, ग्रामस्थांना बाहेर परत येऊन तिने ग्रामस्थांना सांगितलं की या ठिकाणी माझ्यावरती आलेला प्रसंग असा आहे आणि ही बाई मला विकण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे हे प्रकार उघडकीस आला। नक्की सांगू शकाल फाउंडेशनच्या वतीने कोणी काही प्रतिक्रिया दिली आहे? नक्की, या ठिकाणी फाउंडेशनचा जो संचालक आहे, स्वतः संस्था चालक आहे रवी कुमार, याची झी 24 तासकडे प्रतिक्रिया आलेली आहे। उशिरा त्यांनी पोलीस ठाण्यात त्याला अटक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे मला या प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जातोय। या ठिकाणी आम्ही
शिक्षण देतो आणि त्यांचे पॅन कार्ड काढलेले आहेत, आधार कार्ड काढले असा त्याचा दावा आहे. मात्र हे सर्व बोलत असताना कुठेतरी विसंगती त्याच्या बोलण्यामध्ये दिसून येत होती. नक्की धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. रायगडहून आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर दूरध्वनीवरून संपर्कात होते. आज मुली गेल्या कुठे ह्याचा शोध लवकरात लवकर व्हायला हवा आणि हा जो संस्था चालक आहे परमार तो काय म्हणतो आहे, त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती का दिसतेय, ह्या सगळ्याची सुद्धा तपासणी व्हायला हवी अशीच मागणी या रायगडच्या सगळ्या परिसरामधून होतीये. झी 24 तास एक पाऊल पुढे.